नमस्कार मंडळी. मी डॉक्टर सुळे, डॉक्टर सुळेज लाईट हाऊसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, उपचारावरील खर्चामुळे बऱ्याच कुटुंबाचे कंबरडे मोडले जाते आणि त्यातच ते कुटुंब जर गरीब किंवा आर्थिक संकटात असेल तर त्यांच्यासाठी तर हा खर्च अतिशय जड होतो. तर यावरच मात करण्यासाठी केंद्र शासनाने जी योजना आणलेली आहे तिचं नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. याबद्दलच मी आपल्याला थोडक्यात माहिती देण्यासाठी आज आलेलो आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी कोण आहेत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कुठल्या हॉस्पिटलला भेटतो आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ही माहिती घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मंडळी, केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना ही 2018मध्ये संपूर्ण भारतभर लॉन्च केली. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 2012 पासूनच चालू होती. मात्र आता केंद्र शासनाची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण करून इंटिग्रेटेड आयुष्यमान भारत योजना ही आता लॉन्च केलेली आहे. यामध्ये पात्र कुटुंबांना त्याच्या 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत दिला जातो. म्हणजेच 5 लाखापर्यंतचा जे उपचार आहे त्याच्या एमपॅनल हॉस्पिटलमध्ये बिलकुल कॅशलेस म्हणजे बिना कुठलाही पैसा न देता त्याला तो उपचार घेता येणार आहे. तर मुळातच ही योजना शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केली असल्यामुळे याचे लाभार्थी जे पिवळे रॅशन कार्ड धारक आहेत किंवा जे केशरी रॅशन कार्ड धारक आहेत तसेच ज्यांचं नाव अंत्योदय योजनेमध्ये आहे आणि नुकतंच शासनाने 70 वर्षावरील सर्व लाभार्थी आणि शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कार्यालयामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केलेली आहे. याचे जे उपचार आहेत मित्रांनो, शासकीय रुग्णालय त्याचबरोबर शासनाने एमपॅनल केलेले म्हणजे शासनाच्या यादीमध्ये असलेले जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन आपण आपलं कार्ड दाखवून 5 लाखापर्यंतचा आणि वर्षातून तुमची 5 लाखाची मर्यादा संपेपर्यंत कितीही वेळेस तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. मंडळी, आपण या योजनेचे लाभार्थी आहेत किंवा नाहीत हे जाणून घेण्यासाठी आपल्या सिंपल 2 स्टेप करायचे आहेत. आपण वेबसाईटवर जाऊन याची जी वेबसाईट आहे pmjay.gov.in किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आयुष्मान ॲप नावाचा जर ॲप डाउनलोड केला तर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही सर्च करू शकता की तुम्ही ह्या योजनेचे लाभार्थी आहेत किंवा नाही. आपण हे व्हिडिओच्या शेवटच्या भागात पाहणारच आहोत की आपण त्याला कसं लॉग इन करायचं आहे, आपण त्याचे लाभार्थी आहेत की नाही हे तपासायचं कसं, आणि जर आपण त्याचे लाभार्थी असाल तर त्याचं KYC कसं करायचं, त्याचं आयुष्यमान कार्ड कसं काढून घ्यायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात जाणणार आहोत.